हाय, आज मी ते नाश्त्यासाठी काहीतरी हेल्दी आणि टेस्टी असं बनवणार आहे. इथे मी मूग डाळ घेतली 1 वाटी भरून. आपल्याला तांदूळ घ्यायचे 2 वाटी घ्यायचे, म्हणजे डाळीपेक्षा डबल घ्यायचे. हे आपल्याला 4 ते 5 पाण्यामध्ये स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे. एकदम घासून धुतलं पाहिजे, कारण ते आपल्या तांदळाला ना पावडर असते. ते पावडर पूर्ण जाईपर्यंत आपल्याला धुवायचं आहे. जेवढं घासता येईल, म्हणजे असं जेवढं घासून धुता येईल ना तेवढं धुवा, कारण त्या डाळीचे पण टरफल निघून जातं. इथे मी 4-5 पाण्याने धुवून घेते आता. हे असं मस्त आपल्याला पाण्याने धुवून ना रात्रभर ओव्हरनाईट ठेवायचं आहे. ज्याला टाईम नसेल तर अर्धा 1 तास किंवा 1-2 तास जरी झाकून ठेवलं तरी मस्त ते गळून जाईल. पण मी ओव्हरनाईट ठेवलं दुसऱ्या दिवशी सकाळी करायला. हे बघा, रात्रभर भिजून ठेवलं होतं मी. आता आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. ह्याच्यासाठी मी खाली लसूण घेतली, एक आपली लसूणची आणि मिरच्या घेतल्या थोड्या. मिक्सरला बारीक करून घ्यायचं, एकदम बारीक पेस्ट करून घ्यायचे. त्याच्यात पाणी न ॲड करता बारीक करायचं आहे. हे बघा, बारीक करून घेतलेली. नुसतं मुगाच्या डाळीचं पण करू शकतो, पण मुगाची डाळ पोरं खात नाही, म्हणजे कसं त्यांना डाळ आवडतच नाही नेमकं ती. पण डाळ खात नसेल तर आपण अशी पण आयडिया करू शकतो. ह्याच्यामध्ये थोडं हळद टाकून घेते, चवीपुरतं मीठ. खायचा सोडा वगैरे टाकायची गरज नाही. खायचा सोडा न टाकता सुद्धा मस्त असं स्पंजी डोसा टाईप होतोय आपला. व्यवस्थित मिक्स करून 10 मिनिटं असं ठेवते मी झाकून जरा वेळ. तुमच्याकडे कढीपत्ता, कोथिंबीर वगैरे असेल तर तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये, ग्रीन कलर यायला. दहा मिनिटानंतर बघा मी असं बनवून घेतलंय. हे बघा, एकदम सॉफ्ट आणि स्पंजी झालेत आपले मूग डाळ चिला. तव्यावर थोडं तेल टाकून घेतलं मी आधी. आणि आपण जसं डोसा सोडतो ना, डोसा बनवण्यासाठी तसंच सोडून घ्यायचं आहे, अजिबात चिपकत नाही. हे बघा, 1 पळी भरून मी आता सोडते. मस्त त्याला फिरून घेऊ, शेप देऊ चांगला. ते बघा बबल्ससारखे म्हणजे असे त्याला
स्पंजी टाईप बनतोय तो. फिरवून घेते. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा.